नमस्कार, मी किरण भगत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपशहराध्यक्ष बदलापूर. माझ्याबरोबर आहेत पप्पू मोर्या. हे माझे मित्र आहेत. आम्ही सगळे रिक्षात चालवतो. आम्हाला 2-4 मुलं अशी आली, इकडनं बाटल्या घेऊन चालली. 7-8 वर्षाची मुलं होती. आम्ही रोज नदीवर जाणाऱ्या मुलाला आम्ही इकडनं आखलो असतो. पण त्या बाटल्यांमध्ये ही अशी सॉफ्ट ड्रिंकमध्ये ही काच आहे. याच्यामध्ये माशी आहे. तर आम्ही या कंपनीचा शोध लावला. कंपनी आहे अंबरनाथमध्ये. असं तर आम्ही शैलेशदादा शिर्के, मनसेचे शैलेशदादा शिर्के आहेत. आम्ही त्यांना भेटायला गेलो. शैलेशदादा शिर्केने इमिजिएटली ॲक्शन घेऊन अन्न पुरवठावाल्यांना बोलवले, पत्रकारांना बोलवले आणि आम्ही त्या कंपनीवर संजय नगरमध्ये पोचलो. कंपनी काय हो, कारखाना एकदम म्हणजे गरीबच. आपल्या लहान मुलांना आता आपण बोलतो गरम होतं म्हणून सॉफ्ट ड्रिंक दिली पाहिजे असा आपण विचार करतो. आपण स्वतः पितो. पण मी तर बोलतो कुणी पिऊच नाही. आणि त्यात काचेचा तुकडा आहे, माश्या आहेत आणि रस्त्यावरचा तो अजिबात पिऊ नये. पण शैलेशदादा शिर्केने आम्हाला जी मदत केली, नगरपालिकेचे अन्नपुरवठाचे अधिकारी आले होते, पोलीसवाले आले होते, त्या कारखान्यात सील करायला लावलं आहे. माझा सांगण्याचा उद्दिष्ट एकच आहे का एवढ्या घाणेरड्या कंपनीचं थंड पिण्याची गरज आहे का आपल्याकडे? ज्या ब्रँड कंपन्या आहेत त्यांच्याही बाटल्या त्याच किमतीमध्ये मिळतात जे किमतीमध्ये ह्या बाटल्या मिळतात. तर कृपया करून आपल्या लहान मुलांना वाचवा. कारण आज ते काचेचा तर हा तुकडा तर गेला असता कोणाच्या पोटात, तर तो मुलगा एक्सपायर म्हणजे मरण्याचाच जमा झाला असता. आणि ही कंपनी याच्यावर ना एक्सपायरी तारीख आहे ना, याचा काही नाही आहे. पण तो आपण अशा वस्तू आपल्या मुलांना प्यायला दिल्या पाहिजेत का? मी तुम्हाला फक्त हात जोडून विनंती करतोय का रस्त्यावरचं कुठलाच पिया आपल्या लहान मुलाला देऊ नये आणि स्वतःही पिऊ नये. इन केस आपल्या घरात लिंबू पाणी घेऊन पिऊ शकतो आपण, किंवा कुठल्याही ब्रँडचा थंड आणून पिऊ शकतो. जरा काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.